फक्त मार्ग सुचवत असते. ज्याला संकेत कळला त्यालाच साधना फळते. भैरवी, राम 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 रंभा, राम 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 रंभा. अभिमन्यू, तुला आता फक्त अभिमन्यूकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याला का एकदा तुझ्या प्रभावाखाली आणलास की संपूर्ण घर नाही, घरात खेळणारी प्रत्येक चाल तुझ्या बाजूने असेल. मी शिकवलेली साधना आठव. हो रंभामा. आज अमावस्या आहे. आजची रात्र संकल्प जागवण्याची. तयारीला लाग. आणि एक लक्षात ठेव, जर का तुला तुझं ध्येय गाठायचं असेल, जेव्हा अभिमन्यू विचाराने, मनाने आणि निर्णयाने तुझ्या प्रभावाखाली येईल. तुमची आज्ञा शिरसावंद्य. शम 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 शम. आजचा डाव वृंदामुळेच मोडला ना? बरोबर ना? शम 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 शंभा. वृंदा, भैरवीसाठी जेवण घेऊन गेली होतीस ना? मी घेऊन गेले होते पण आत्ता नव्हता खोलीत. एवढ्या रात्री कुठे गेली असेल ती? मी बोलले की माझं तोंड दिसतं. हे बघा आई, किती बास राजवर्धन, या विषयावर चर्चा पुरे. सगळ्यांची जेवण झाली असतील तर आपापल्या खोल्यांमध्ये जा. आजी, तू झोप जाऊन. मी जाते, पडते जरा. वृंदा, परीच्या खोलीत जेवण नेऊन ठेव, कारण आत्ता झोपली पण मध्ये उठली तर उपाशी राहील ती. वृंदा, हा सर. आज तू होतीस म्हणून काकूचा जीव वाचला, नाहीतर काय झालं असतं याची कल्पनाही नाही करू शकत. थँक्यू. आणि तूही काळजी घे स्वतःची. सर, बोलायचं होतं. बोल ना. आज संजीवनी बाई साहेबांसोबत जे काही घडलं ते उद्या तुमच्या बाबतीतही घडू शकतं. तुम्ही थोडे सावध राहा. का असं का वाटतंय तुला? परी माझ्यावर का हल्ला करेल? असं का करेल ती? तिने बाई साहेबांवर तरी का केलं असेल? आहे का आपल्याकडे उत्तर? सर, काहीतरी असं घडतंय जे आपल्या लक्षात येत नाहीये. काहीतरी विचित्र घडतंय. त्याच्या फेऱ्यात कोणीही येऊ शकतं. तू म्हणतेस ते जर खरं असेल तर धोका घरातल्या कोणालाही असू शकतो.
तुलाही. मी तर एका आशेवर जगतीये सर. कधीतरी माझा मोहन येईल असं समोर उभं राहील. जी आशेवर जगतीये तिला मरणाचं कसलं भय. तुम्ही काळजी घ्या सर. तूही. काय झालं? हं? काही हवंय तुम्हाला? नाही ते जेवण छान झालं होतं हेच सांगायचं होतं. म्हणजे आजी म्हणते तसं तुझ्या हाताला खरंच एक वेगळी चव आहे. थँक्यू. शशांक सर, तुम्ही सुद्धा काळजी घ्या. मी हो, तुम्ही पण. अरे देवा, हरी काकांनी दिवसभर काहीच खाल्लं नसेल. आधी त्यांना ताट देऊन येतं.